सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। श्री स्वामी समर्थ। स्वामी माय लाईफ शीतल ह्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मी शीतल मनापासून स्वागत करते। तसंच स्वामी मूर्ती आर्ट मध्ये सुद्धा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर 2 दिवसापासून ऑर्डर थांबलेले आहेत। बरेच ताई म्हणतात की ताई रिप्लाय येत नाहीये काहीच किंवा कोणताच व्हिडिओ अपलोड नाही झाला, कारण काय झाले थोडंसं सिस्टम आपलं प्रॉब्लेम झाला होता सिस्टम मध्ये, त्याच्यामुळे कोणाचे मेसेज सीन केले जात नव्हते किंवा त्याला रिप्लाय सुद्धा जात नव्हता। सिस्टम मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे तुम्हाला रिप्लाय मिळाला नाहीये, तर तुमची सर्वांची माफी मागते। कारण कधी कधी असं होतं की लोड येतो आणि त्यामुळे थोडंसं काहीतरी सॉफ्टवेअर मध्ये वगैरे प्रॉब्लेम्स येतो, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत मेसेज वगैरे पोहोचत नाही। त्याच्याबद्दल खरंच मी मनापासून तुमची माफी मागते। पण असं काही नाही, आज बघा 1:30 वाजता आपलं सिस्टम पुन्हा चालू झालेलं आहे। प्रत्येकाला रिप्लाय करतायत आणि खूप मेसेज पेंडिंग आहेत। जर कोणाला रिप्लाय मिळाला नसेल तर त्यांनी पुन्हा मेसेज करायचा आहे, कारण बघा वन टाइम तुम्हाला सर्वांना माहिती आहे वन टाइम 500-700 मेसेज असतात व्हिडिओ झाल्यानंतर। त्यामुळे कोणाला रिप्लाय मिळाला नसेल तर त्यांनी पुन्हा मेसेज करा, इन्क्वायरी करा, कारण सिस्टम आमचं तुम्हाला रिप्लाय करण्यासाठीच बसले। कोणत्या गोष्टीचा संकोच मनामध्ये आणू नका की आम्हाला ही वस्तू घ्यायची नाही आणि कशी विचारपूस करू किंवा चौकशी, कारण कसं असतं शेवटी प्रत्येकाचा आर्थिक प्रॉब्लेम असतो, प्रत्येकाचं पैशाचं बजेट हे वेगळं असतं किंवा एक मॅनेजमेंट असतं। त्यामुळे तुम्हाला जर एखादी वस्तू आवडत असेल तर तुम्ही बिंदास त्याची प्राइस किंवा त्याचे डिटेल्स विचारलं तरी काही हरकत नाही, कारण आपल्याकडे स्टाफ आहे, तुम्हाला खास रिप्लाय देण्यासाठी सुद्धा आपल्याकडे माणूस आहे। त्यामुळे तुम्ही बिंदास्त मेसेज करा। तर आज बघा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही, तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळत नसेल तर त्यासाठी बघा पॅरेट मनी मॅग्नेट मी तुम्हाला सांगितला, त्याचे सुद्धा चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतायत, जसं की मलाही भेटतायत। आणि तुम्हाला तो जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा तुम्हाला सांगितले मी कसं ठेवायचे, एक शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे। तर तांदूळ घ्यायचे, एक बाउल घ्यायचं, जसं की टोंगा किंवा बाउल असं तुम्ही म्हणजे आपण वेगवेगळं म्हणतो, किंवा आपण असं नाही का परातीसारखं एखादं चिनी मातीचं भांडं किंवा मातीचं एखादा कुठूनही तुम्हाला बाउल अगदी इझिली अवेलेबल मिळेल एखाद्या नर्सरीमध्ये वगैरे, तर तिथून तुम्ही तो असा बाउल आणा आणि त्या बाउलमध्ये खाली तांदूळ टाका, किंवा तुमच्याकडे जर कोणते जर हे असतील काय त्याला म्हणतात कॉईन वगैरे असतात आपल्याला पैशाचे वगैरे, ते त्याच्यावरती पूर्ण कॉईन म्हणजे जास्तीत जास्त कॉईन तुम्ही टाका तांदळावरती। त्याच्यावरती बघा तुम्ही त्याला हे ठेवायचं मनी मॅग्नेट, पॅरेट मनी मॅग्नेट आहे तो ठेवायचा आहे आणि तुमची अफर्मेशन तुम्हाला लिहायची आहे। म्हणजे तुमची इच्छा काय आहे, जसं की माझा 2 लाखाचा सेल व्हावा, किंवा माझा व्यवसाय 10 लाखाचा व्हावा, किंवा माझं प्रमोशन व्हावं, मला 50,000 रुपये पेमेंट आहे पण 1 लाख व्हावा, असं तुमची अफर्मेशन म्हणजे तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती त्याच्यावर तुम्हाला लिहायची आहे। तमालपत्रावरती ग्रीन स्केच पेननं लिहायची आहे, म्हणजे 2-3 लिहू शकता तुम्ही, असं काही नाहीये। आणि तुम्ही ती लिहून त्याच्यावरती ठेवायची आहे। तसंच त्याच्यावरती एक 5 लवंगा सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत लवंगा सुद्धा ठेवायचे आहेत। त्याच्यानंतर दालचिनी सुद्धा, म्हणजे दालचिनी ठेवली तर सुद्धा उत्तमच, काही कॉईन किंवा काही पैसे नोटा वगैरे ठेवलं तरी चालतात। आणि त्याच्या साईडला तुम्हाला जे ठेवायचं आहे अगदी त्याच्या साईडला ते काय ठेवायचं आहे, तर त्याच्यावरती बघा झिबो कॉईन म्हणून आहे, तो सुद्धा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस किंवा तुमचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यश देण्याचं काम करतो तो झिबो कॉईन। तसंच रोज कॉईन आहे, तो तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये लव म्हणजे प्रेम आणि लव अट्रॅक्शन सुद्धा त्याच्याने होते, प्रेम सुद्धा त्याच्यावरून काय होतं की बऱ्याच नात्यामध्ये प्रेम नाहीये किंवा बरंच नातं हे काहीतरी खराब झालेलं असतं किंवा काहीतरी रिलेशनमध्ये प्रॉब्लेम असतात, त्यावेळी तुम्ही बघा रोज कॉईन आहे तो सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायचा आहे, जसं की हॅपीनेस किंवा तुमचं लव्ह रिलेशन लाईफ जे आहे ते चांगलं राहावं किंवा आपले नवरा बायकोतले नातेसंबंध हे चांगले राहावे म्हणून तो रोज कॉईन असतो। तर तुम्हाला माहिती सुद्धा भेटेल। तर मी कसा तो टोंगा म्हणजे मी जो बाउल कसा त्याच्यामध्ये मी पॅरेट मनी मॅग्नेट ठेवलेला आहे तो तुम्हाला पॅरेटचा बघायला मिळेल। तसंच तुम्ही छोटीशी गणपतीची मूर्ती किंवा लक्ष्मीची मूर्ती जर त्याला ठेवली तर चालतो, कारण हा दगड जो आहे तो पैसा अट्रॅक्टिव्ह करण्याचं काम करतो, पैसा खेचतो, लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम तो करत असतो। तर तो बघा बाहेरच्या देशामध्ये सहसा बघायला मिळतो आणि हो घेताना तो आपल्याकडला आहे तो आपण लॅब टेस्टेड केलेला आहे, तो सगळ्यात छोटा आहे लॅब टेस्टेड, बघू शकता। ह्याला सर्टिफिकेट सुद्धा आहे, कारण ओरिजिनल आणि डुप्लिकेट तिसरा सेम दिसतो, ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो। त्यामुळे कधी फसू नका, जे घ्याल ते चांगलं घ्या। आता तुम्ही जर झिबो कॉईन बघताय तो सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये डुप्लिकेट सुद्धा मिळतो, कारण खूप काही गोष्टी अशा असतात त्या बघून घ्या, कारण आपण त्याची सेवा करणार किंवा आपण काहीतरी चांगलं होण्यासाठी त्या गोष्टी खरेदी करत असतो। तर तुम्हाला त्याची माहिती आणि तुम्हाला दाखवणार आहे की मी माझी अफर्मेशन कशी लिहिले, पण तुम्हाला दिसणार नाही की मी त्याच्यावर काय लिहिलंय, कारण तुम्ही जे लिहाल ते तुम्हाला कोणाला दाखवून लिहू नका, तुम्हाला जे वाटतं ते लिहा आणि त्याच्याकडे बघत लिहायचे तुम्हाला त्या मनी मॅग्नेटकडे। तर बघा
इथं असा हा झिबो कॉईन आहे, मनी कॉईन ह्याला असं म्हणतात. त्याचे बेनिफिट पण तुम्हाला मी सांगणार आहे, काय काय त्याचे बेनिफिट तुम्हाला मिळतात, त्याचे फायदेसुद्धा मी सांगणार आहे. तसंच बघा जो तुम्ही बघताय, तुम्ही जो हा बघताय त्याच्यावरती बघा नंबरसुद्धा लिहिलेला आहे. हा झिबो कॉईन जवळ ठेवला तर व्यवसायामध्ये तुम्हाला नक्की यश मिळतं, सक्सेस मिळतं, लवकर तुमचा जॉबमध्ये तुम्हाला प्रमोशनसुद्धा मिळतं, तुम्ही तुमच्या जॉबच्या करिअरमध्ये सुद्धा लवकर सक्सेस होता. तसंच बघा ह्याच्यावरती नंबर आहे बघा 808 हा नंबर आहे. बेनिफिट तुम्हाला चांगला देतो, खूप चांगला तुमचा व्यवसाय होतो, तुम्ही व्यवसायामध्ये खूप चांगला सक्सेस मिळवू शकता आणि तुमच्या व्यवसायामध्ये तुमच्या उद्योगामध्ये हा सक्सेस घेऊन येतो. त्यामुळे हा नंबरसुद्धा खूप लकी आहे. जॉबमध्ये सुद्धा तुमचं प्रमोशनचं काम करतो हा नंबर. त्यामुळे हा नंबर जर तुम्ही हातावर जरी लिहिला तरीसुद्धा खूप त्याचा फरक पडतो. त्याचप्रमाणे बघा खाली एक नंबर आहे 528 असा नंबर आहे. हा नंबर आहे तो पैशाचे जे ब्लॉकेज आहेत तो थांबवतो. जसं की तुमचा अनावश्यक खर्च होत असेल, तुमचे पैसे कुठंतरी अडकलेले असतील तर ते परत मिळण्यासाठी सुद्धा हा नंबर मदत करतो बरं का. तुमचे पैसे जे तुम्ही कुठं अडकलेले असतील, कुणाकडे दिलेले उसने असतील किंवा कोणी तुमचे पैसे रिटर्नच देत नसेल त्यावेळेस हा नंबरसुद्धा खूप चांगल्या प्रकारे काम करतो. त्याच्यानंतर बघा आणि पैसे रिटर्न याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात बरं का ह्या नंबरने. 520 हा नंबरने तुमचे जर पैसे कुठं अडकले तर ते पैसे परत येण्याचे जास्तीत जास्त मोठे चान्सेस असतात. त्याच्यानंतर बघा एक खाली नंबर आहे 741 741 हा जो नंबर आहे हा नंबरसुद्धा तुम्हाला सगळ्यामध्ये खूप चांगली प्रोसेस किंवा सगळ्या गोष्टीमध्ये चांगली प्रगती करण्यासाठी मदत करतो. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या प्रोसेस ज्या आहेत त्या फास्ट करण्याचं काम 741 हा नंबर करत असतो. त्यामुळे तुम्ही हा सुद्धा नंबर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यूज करू शकता तुमचं काम फास्ट होण्यासाठी, तुमचं काम लवकर होण्यासाठी. आणि जो पाठीमागं सिम्बॉल तुम्हाला एक सिम्बॉल दाखवते मी. जो हा पाठीमागचा जो सिम्बॉल तुम्ही बघताय, हा सिम्बॉल जो आहे फॉस्फरिटी तुम्हाला ह्याच्यामुळे मिळते. हा सिम्बॉल खूप चांगला मानलं जातं आणि पर्समध्ये, पॉकेटमध्ये, लॉकर, तुमच्या पैशाच्या लॉकरमध्ये सुद्धा अगदी तुम्ही ठेवू शकता. ह्या सिम्बॉलमुळं तुमचा पैसासुद्धा सेफ राहतो आणि पैसा खूप खेचला जातो ह्या सिम्बॉलने. त्यामुळे हा सिम्बॉल हा फॉस्फरिटीचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही हा सिम्बॉल खूप शुभ मानलं जातो किंवा आपल्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी, हॅपीनेस घेऊन हा सिम्बॉल येतो. त्यामुळे बघा असा हा झिबो कॉईन आहे. तुम्हाला जर हवा असेल तर दिलेल्या नंबरवरती ऑर्डर करायचं आहे. तुम्हाला मी ह्याचं महत्त्व थोडक्यात सांगितलं. तसंच हा रोज कॉईन आहे तो तुमचं लव्ह रिलेशनशिप चांगलं ठेवण्याचं काम करतो, कार्य करतो. तसंच तुमचे नातेसंबंध बिघडले असतील तर ते सुधारण्याचा चांगल्या प्रकारे काम करतं आणि आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त प्रेम आणि हॅपीनेस घेऊन येतं. त्यामुळे बघा हा सुद्धा तुम्ही तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवू शकता. ह्याला सिम्बॉल लव्हचं आहे. तसंच बघा मनी मॅग्नेटचं मी असं किट बनवलेलं आहे, तर त्याला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, तुम्हाला सुद्धा खूप छान वाटतं ही सेवा करून. तर तुम्ही बघू शकता हा एक टोंगा किंवा हा एक बाऊल आहे बरं का चिनी मातीचा, जसं की मी नर्सरीमधून घेतलेला आहे. त्याच्यावरती माझी अफर्मेशन मी लिहिलेली आहे. माझी इच्छा तीन तमालपत्र आहेत त्याच्यावरती मी लिहिलेले आहे ग्रीन पेनाने. तसंच दालचिनीसुद्धा बघा मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहे, तुम्हाला दिसणार नाहीत, लवंगा आणि एक विलायची. तसंच माझ्याकडे लक्ष्मी मातेची चांदीची छोटीशी मूर्ती होती ती मी ठेवले, कारण जो हा पॅराइट म्हणजे मनी मॅग्नेट आहे तो पैसा अट्रॅक्टिव्ह करण्याचं काम करतो, पैसा आकर्षित करण्याचं काम हा मनी मॅग्नेट करत असतो. तर बघा मी ह्याच्यामध्ये असं लवंगा वगैरे ठेवलेले आहेत, एक फूलसुद्धा ठेवलेलं आहे माता लक्ष्मीसाठी. आणि माता लक्ष्मी आकर्षित होते. ह्या दगडाला म्हणतात की मूर्खांचा दगड असं सुद्धा, म्हणजे हा दगड आहे तो सगळ्यांना मूर्खसुद्धा बनवतो असं सुद्धा म्हटलं जातं. तर हा दगड जो आहे ह्याला दगड म्हणतात. तर हा पैसा आणि लक्ष्मी खेचण्याचं काम करत असतो. त्यामुळे ह्याचं महत्त्व खूप आहे बरं का. तसंच बघा मी ह्याच्याखाली अगोदर तांदूळ टाकलेले आहेत, तांदळावरती सगळे कॉईन. त्याच्यानंतर बघा मी हा स्टोन ठेवलेला आहे पॅराइट मनी मॅग्नेट. त्याला ॲक्टिवेट कसा करायचा तर तुम्ही उन्हामध्ये ठेवू शकता किंवा सकाळी बघा एक शॉर्ट व्हिडिओ माझा आहे, मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर त्याला तुम्ही अगरबत्तीचा जो काही आग असते ना तीसुद्धा तुम्ही दाखवू शकता तो ॲक्टिवेट करण्यासाठी. आणि जेव्हा पण ही सेवा कराल तेव्हा तुम्ही मनामध्ये
पॉझिटिव्हिटी, फुल पॉझिटिव्हिटीने तुम्हाला बोलायचे की माझा बिझनेस व्यवसाय 2 लाखाचा होऊ दे, 5 लाखाचा होणार, 10 लाखाचा होणार. ते तुम्हाला अफर्मेशन ह्याच्यावरती, ह्या तमालपत्रावरती लिहायचे आहे. आणि त्याच्याकडे बघतच तुम्हाला एकदम पूर्ण मनातून, नाही असं नका 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 1 लाख, 2 लाख, 5 लाख असं नका म्हणू. एकच तुमची विश असायला पाहिजे, तेव्हाच ती लवकर पूर्ण होते. तसंच बघा, मी चांदीची लक्ष्मीची मूर्ती ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही अगदी गणपतीची ठेवू शकता, चांदीची ठेवायची काही नाही. तुम्ही कोणत्याही धातूची, जसं की पितळेची असेल, रेजिनची, कोणती गणपती किंवा लक्ष्मीची मूर्ती ठेवली तरीसुद्धा चालेल. तर हा जो पॅराइट मनी मॅग्नेट आहे हा तुम्हाला वजनावरती, ग्रॅमवरती मिळतो. तो माझ्याकडे आहे, तो मोठा आहे. तसंच बघा, तुम्हाला बरेचसे जे आपल्याकडे छोटेसुद्धा आहेत, हे बघा असे पॅराइट मनी मॅग्नेट छोटे आहेत, हे सर्टिफाय आहेत. ह्याच्यावरती बघा स्वामी मूर्ती आर्टचं, म्हणजे हा लॅब टेस्टेड आहे बरं का. हा लॅबमध्ये आम्ही टेस्टिंग केलेलं आहे या पॅराइट मनी मॅग्नेटचं. त्यामुळे तुम्ही बिनधास्त बुकिंग करू शकता. तर हा छोट्यामध्ये आहे बघा, ह्याच्यावरती वेट, ग्रॅम सगळं ह्याच्यावर डिटेल्स तुम्हाला मिळतात. तर तुम्ही हा सुद्धा आपल्याकडं अगदी खरेदी करू शकता. तसंच जर तुम्हाला हा रोज कॉईन किंवा झिबो कॉईन हवा असल्यास दिलेल्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर हा बघा, हा झिबो कॉईन आहे आणि हा रोज कॉईन आहे. हे 2 कॉईन आपल्याकडं असणं खूप गरजेचं आहे. आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला जर प्रगती, आपला व्यवसाय जर ग्रो करायचा असेल, व्यवसायामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल, तर तुम्हाला हा झिबो कॉईन चांगल्या प्रकारे मदत करतो किंवा चांगलं कार्य करतो आपल्या आयुष्यामध्ये. हे अंक जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडतात आणि खरंच चांगला आहे. आणि तो त्याचा सिम्बॉल जो मागचा आहे तो फॉस्फरिटी आपल्याला देण्याचं काम करत असतो. त्यामुळे तुम्ही हा बिनधास्त ऑर्डर करा, कारण मी स्वतः ह्या गोष्टी यूज करते. स्वतः ह्या गोष्टी मी वापरल्यात. कसं, वास्तुतज्ञाचा कोर्स चालू असल्यामुळं बऱ्याचशाच गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्या गोष्टीतून, ज्या गोष्टीतून मला चांगला अनुभव भेटला, मला चांगला बेनिफिट मिळतो, तर मला असं वाटतं की तुम्हालाही चांगली तुमची प्रगती व्हावी, तुम्हीसुद्धा एक यशाचं शिखर गाठावं असं मला स्वतःला सुद्धा वाटतं. तसंच बघा, बऱ्याच ताईंना पंचरत्न हवे होते धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी. तर पंचरत्न मी मोठ्या साईजमध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर हा मोठा साईज आहे आणि त्याच्यामध्ये छोटा साईज आहे. ह्याच्यामध्ये बघा पोवळा आहे, सगळे पंचरत्न आहे त्याच्यामध्ये. एक मोठा साईज आणि एक छोटा साईज. तुम्हाला जेव्हा पंचरत्न ऑर्डर करायचे असतात तेव्हा तुम्ही मेन्शन करा की मोठा हवा आहे की छोटा हवा आहे. तसंच हे सगळे बुकिंगचे आहेत बरं का. हे सगळे आज जवळपास स्टॉकआउट झालेले आहेत, हे रोज कॉईन आणि झिबो कॉईन. तर काही दिवसामध्ये येतील. ज्यांना हवा आहे त्यांनी ऑर्डर करून ठेवायचं आहे. तसंच बघा, नवरत्न खुश, तर सगळं आपलं आयुष्यामध्ये चांगलं घडतं आणि आपले सगळे ग्रह खुश असतील, सगळे ग्रह खुश असतील तर आपलं आयुष्य कुठंही थांबत नाही. हे नवग्रह आहेत, तर तुम्ही हे नवग्रहसुद्धा आपल्याकडं घेऊ शकता. तर हे नवग्रह बघा, तुम्ही आपल्या घरामध्ये, पूजेमध्ये, मंदिरामध्ये, देवघरामध्ये तुम्ही अगदी ठेवू शकता. ह्याला नवग्रह असं म्हणतात. तर हे नवग्रह पण आपल्याकडं ओरिजिनल मिळतात. तर तुम्हाला हवं असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. ह्याला नवग्रह असं म्हणतात. नवग्रहांचं महत्त्व तर तुम्हाला माहितीच आहे. तुमचं कोणतंही काम अडत नाही, प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि नवग्रह खुश, तर आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही ग्रहाचा किंवा कोणताही त्रास होत नाही आपल्याला. सगळी आपली कामं अगदी मार्गी लागतात. तसंच बघा, तुम्हाला एक ऑर्डर दाखवणार आहे मी. तर अश्विनी माळी इस्लामपूर, तर तिची ऑर्डर तुम्हाला मी दाखवणार आहे. तर अश्विनीची ऑर्डर बघा, तिनं झिबो कॉईनसुद्धा ऑर्डर केलेला आहे आणि रोज कॉईनसुद्धा ऑर्डर केलेला आहे. तर अश्विनीची बघा धनलक्ष्मी कुंचनची ऑर्डर आहे. तर अश्विनीने कॉईन घेतलेला आहे धनलक्ष्मी सेवेसाठी. हा चांदीचा कॉईन घेतलेला आहे तिने. त्याच्यानंतर पंचरत्न घेतलेले आहे. तिने मनी मॅग्नेट पॅराइट एक घेतलेला आहे तिच्या व्यवसायासाठी छोटासा. त्याला सर्टिफिकेट नाही आहे, पण कसं आहे की आता सर्टिफिकेट बनवूनच सगळे पॅराइट येतील मनी मॅग्नेट. त्याच्यानंतर तिने एक असा बघा छोटासा चांदीचा नारळ घेतलेला आहे. त्याच्यानंतर तिने 2 असे मोती घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तिने 11 अक्षदा घेतलेल्या आहेत. ह्या 11 अक्षदा आहेत तिच्या. त्याच्यानंतर एक पोवळा आहे, 2 गुंज आहेत, एक हळकुंड आहे, हे बघा 2 लवंगा आहेत, एक कमळाचं फूल आहे चांदीचं आणि एक पारिजातक आहे. त्याच्यानंतर तिने असा हा धनलक्ष्मी कुंचन घेतलेला आहे छोट्या साईजमध्ये. ह्या 2 साईजमध्ये आपल्याला धनलक्ष्मी कुंचन आहेत बरं का. हा एक छोटा साईज आहे, ह्याच्यापेक्षा एक मोठा 5 इंच आणि हा जवळपास 3.5-4 इंचाचा हा छोटासा आहे. तर तिने तो घेतलेला आहे. असं तिने धनलक्ष्मी कुंचन सेवेचं आपल्याकडनं पूजा सामग्री ऑर्डर केलेली आहे. तर बघा, धनलक्ष्मी कुंचनची आपल्या क्वालिटी ज्या ताईंनी घेतले त्या कमेंटमध्ये सांगतीलच की आपल्याकडून तुम्ही जे सामान घेताय त्याची क्वालिटी कशी आहे.
कारण प्रत्येक आता पंचरत्नामध्ये सुद्धा फरक असतो बरं का, प्रत्येक गोष्टीमध्ये फरक हा असतो, क्वालिटीमध्ये थोडंफार कमी जास्त होतं, 19-20 होत असतं. तर बघा हा जो चांदीचा शिक्का लक्ष्मीचा आणि गणपतीचा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. हे सगळ्या चांदीच्या गोष्टी तुम्हाला आपल्याकडे ओरिजिनल आणि प्युअर मिळतात बरं का. कारण कसं असतं, माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे, माता लक्ष्मीला चांदी फार प्रिय आहे. त्यामुळे चांदीच्या जर तुम्ही रत्नांनी सेवा केली तर तुम्हाला लवकर फलश्रुती मिळते किंवा लवकर त्या सगळ्या गोष्टी तुमचे मंत्रोपचार सिद्ध होतात. कारण चांदी जिथं चांदी तिथं माता लक्ष्मी वास करते. त्यामुळे बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत धनलक्ष्मी कुंचनच्या, तर तुम्ही शक्यतो चांदीच्या घ्या, तसंच कवड्या घ्या, गोमती चक्र घ्या, तसंच बघा थोडंसं धन टाका आणि तांदूळ टाका आणि नंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला महालक्ष्मीचा मंत्र म्हणत हे सगळे रत्न त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. तर अशी ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा आहे आणि ही अश्विनीची ऑर्डर आहे. तसंच तुम्हाला जर हे हवं असेल झेबू कॉईन, रोज कॉईन, लवकरात लवकर ऑर्डर करा. झेबू कॉईन आणि रोज कॉईन, आणि ही तुम्हाला असं बनवायचं एकदम. तुम्हाला मनी फ्लो हवा असेल, पैशाचा फ्लो जर हवा असेल, आवक वाढाव्याशी वाटत असेल तर तुम्हाला अगदी असंच तुम्हाला हे किट बनवायचं आहे, छान बनवायचं आहे. आणि तुम्ही सुद्धा काही दिवसामध्ये, आणि आता हे ठेवायचं कुठं हा सुद्धा प्रश्न बऱ्याच त्यांच्या मनामध्ये आला असेल, तर हे तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या नॉर्थ डायरेक्शनमध्ये, म्हणजे तुमची जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला तुम्हाला तुमच्या टेबलावरती ठेवायचं आहे. तुम्हाला तुमच्या उत्तर जे नॉर्थ डायरेक्शन म्हणजे तुमचा व्यवसाय असेल ना त्याच्या उत्तर दिशेला बरोबर जर तुमचा टेबल असेल किंवा तुमची व्यवसायाची दिशा उत्तर असेल ना, तिथं तुम्ही कशावरती ठेवा. किंवा तुम्ही जेव्हा जॉबला जाता तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही जॉब करता, तुम्हाला जॉबमध्ये सक्सेस हवं आहे किंवा तुमचं प्रमोशन हवं, तर तुम्ही तुमच्या अगदी टेबलावरती सुद्धा समोर सुद्धा एखाद्या छोट्याशा अशी डिश तुम्ही घ्या, काचेचा बाउल घ्या किंवा मातीचा, शक्यतो मातीचा घ्या, चांगला असतो, त्याच्यामध्ये तुम्ही ठेवलं तर चालतं. पण व्यवसायामध्ये तुम्हाला नॉर्थ म्हणजे उत्तर दिशेलाच ठेवायचा आहे, आपल्या टेबलच्या किंवा ऑफिसच्या उत्तर दिशेला तो ठेवायचा आहे. तसंच बघा बऱ्याचशाच ताईंनी तारक मंत्राचं तीर्थ बनवलं आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत, आजार पण नाहीसं होतं. तर तारक मंत्राचं तीर्थ बनवण्यासाठी आपल्याकडे हा पाण्याचा छान असा बघा हे आहे, याला पाणी बाऊल आपण किंवा तुम्ही पाणी पात्र म्हणू शकता, खूप छान असा हा पाणी पात्र आहे. ह्याला वरती झाकण सुद्धा आहे, कारण जेव्हा आपण देवघरामध्ये पाणी भरून ठेवतो ते पाणी अभिमंत्रित होतं आणि तुम्हाला ह्या पाण्यामध्ये आपली इच्छा बोलायची आहे रोज रात्री, आणि ह्या पाण्याच्या शेजारी एक दिवा रात्रभर प्रज्वलित अखंड राहायला पाहिजे. आणि सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय नम 108 वेळा किंवा 11 वेळा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाषडी मंत्र 108 वेळा किंवा 11 वेळा म्हणायचा आहे. आणि हे पाणी सगळ्यांनी तीर्थ म्हणून घ्यायचं आहे. असं तुम्हाला ही सेवा अगदी 3 महिने करायची आहे लगातार, तरच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा हे पाणी मदत करतं. पाणी म्हणजे जीवन संजीवनी आहे आणि सगळ्यात जास्त पावरी पाण्यामध्ये असते. आपल्या शरीराचा भागा 80 ते 85 ते 70% हा पाण्याने व्यापलेला आहे, म्हणजे पाण्याने बनलेला आहे. त्यामुळे पाण्यात जे बोलाल ती इच्छा पूर्ण होते. आणि पाण्याला सुद्धा विशिष्ट अशी चव आहे, पाण्याला विशिष्ट अशी ओळख सुद्धा आहे, तो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. तर बघा ह्या मला छोट्या गोष्टीचा जो अनुभव येतो आणि मला खूप छान वाटते, मी काहीतरी नवीन शिकते आणि मी शिकत शिकत तुमच्यापर्यंत काहीतरी नवीन नेहमीच घेऊन येण्याचा प्रयत्न करते. कारण कसं असतं की एखाद्या सेवेतून किंवा एखाद्या गोष्टीतून आपलं भलं झालं तरच आपण इतरांना सांगावं असं पण नसतं. कारण कसं असतं, आम्हाला जसं शिकवतात, वास्तुतज्ञ असेल, ज्योतिष असेल, या कोर्समध्ये शिकवतात की कर्म चांगलं करा, पैसा मिळतो म्हणून पैशाच्या मागं पळू नका. आपल्या एखाद्या चांगल्या सेवेमुळं किंवा आपल्या एखाद्या चांगल्या सल्ल्यामुळं, चांगल्या मार्गदर्शनामुळं एखाद्याचं चांगलं व्हावं अशी वृत्ती नेहमी मनामध्ये असायला पाहिजे. तसंच बघा ह्या ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगते त्या मी स्वतः त्याची पूजा करते. आता अश्विनीने बघा कुंचन पूजा केली, तर अश्विनी कमेंट करेलच, तिने बुक केला मागाशी एक अर्ध्या तासापूर्वी, तिच्या कुंचनची मी लगेच सेवा केली की माझ्या हातून हळदी कुंकू लावलं, अक्षता टाकले, महालक्ष्मीचा मंत्र म्हटला, त्याच्यानंतर बघा नैवेद्य गुळ फुटायचं दाखवलं आणि मग थोड्या वेळाने ती ऑर्डर पॅक होईल. म्हणजे मी पूर्ण मनापासून हे सेवा करत असते की त्यांचं चांगलं व्हावं किंवा त्यांना स्वतः सेवेचा लाभ मिळावा. आणि आपली कोणतीही सेवा कॉपी पेस्ट कधीच नसते. ज्या सेवा ज्या असतात आमच्या त्या अनुभवातल्या असतात. आम्ही अनुभवातूनच तुमच्यापर्यंत मार्गदर्शन पोहोचवायचं काम करते. आणि आजपर्यंत ताईंनी सांगावं की शीतल, म्हणजे मी तुम्हाला जी सेवा दिली त्या सेवेतून तुम्हाला खरंच रिझल्ट नाही भेटला किंवा फरक नाही भेटला असं एकाही ताईंनी सांगावं मला. असं कधीच होणार नाही, कारण मी पूर्ण विश्वासाने किंवा मी पूर्ण माझ्या अंतःकरणापासून त्याची सेवा करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत असते. निमित्त मात्र मी आहे, पण तुमच्या आयुष्याचे काहीतरी कर्मभोग चांगले असतील म्हणून तुम्ही चांगल्या सेवेत आला. आजपर्यंत महालक्ष्मीची एवढी मोठी सेवा कधीच कोणी सांगितली नाही. मोठी नाहीये पण खूपच आपल्यासाठी प्रभावीशाली सेवा आहे.
तुमच्या आयुष्यामध्ये खूपच अडचणी आहेत, तुमचं कोणतंच काम होत नाही, तुमची कर्ज वाढत चाललंय, तुमचं कोणतंच कामामध्ये यश येत नाही, अशा वेळे तुम्ही अनुष्ठान करा माता लक्ष्मीच्या अष्टकचं, स्तोत्राचं किंवा एक मंत्र असं तुम्ही अनुष्ठान करा 40 दिवसाचं. ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः किंवा लक्ष्मी मातेचं अष्टकचं सुद्धा तुम्ही अनुष्ठान करा आणि स्वतः अनुभव मला शेअर करा. कारण मला माहिती आहे मनोभावे सेवा केल्या तर अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. कारण आपण मनोभावे करतो ना, तर आज कुंचन घेतलाय, सगळे चांदीचे रत्न घेतले, एकच शुक्रवारी एकाच मंगळवार सेवा केली, बाकी महिनाभर तो धूळ खात पडलाय, त्याच्यावरती कोणतीच सेवा होत नाही. तर अशा वेळी फळ का मिळेल तुम्हाला? तुमच्या सेवेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं सातत्य असायला पाहिजे. सातत्य असायलाच पाहिजे आणि सातत्याच्या पलीकडे म्हणजे तुमचं कर्म चांगलं असायला पाहिजे. जेव्हा एखाद्या सेवेचं आपण अनुष्ठान करतो तेव्हा काही नियम असतात. कोणाला शिवी द्यायची नाही, कधी वाईट बोलायचं नाही, कधी कोणाचं वाईट चितायचं नाही, कधी कोणाचे वाईट वागायचं नाही, कधी कोणाचं वाईट करायचा विचारसुद्धा करायचा नाही. तरच ती सेवा फलश्रुती देते किंवा त्या सेवेनेच आपल्याला माता लक्ष्मीचा, स्वामी माऊलींचा कृपा आशीर्वाद मिळतो. फक्त सेवेमध्ये तुमचा भाव स्वच्छ असायला पाहिजे, अंतःकरण निर्मळ असायला पाहिजे आणि जी सेवा कराल त्या सेवेमध्ये कोणताही स्वार्थ नको. कारण तुम्ही जी सेवा करताय ती भगवंताला माहिती आहे की तुम्ही कोणत्या कामासाठी, कोणत्या कार्यासाठी सेवा करताय. तर ह्या छोट्या सेवा ज्या असतात त्या करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्याचं कल्याण करा. ज्या ताईंना धनलक्ष्मी कुंजच्या सेवेने चांगला फरक पडलाय त्या ताई कमेंटमध्ये नक्की सांगतील. कारण कसं असतं, मोटिवेशनल किंवा एकामेकाचं बघूनच दुसरे लोक सेवेत येतात, त्यामुळे आपले अनुभव शेअर करायला काय हरकत नाही. ज्या ताईंना खरंच चांगला अनुभव आलाय त्यांनी कमेंटमध्ये सुद्धा टाईप करून लिहिला तरी चालेल. अख्खा तुमचा 10 वळीचा जरी तुमचा अनुभव असेल तरी सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून लिहायचं आहे. व्हॉट्सअपला बघितलं जात नाही कारण व्हॉट्सअपला ऑर्डर चालू असतात, त्यामुळे कमेंटमध्ये तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. तसंच तुम्हाला जर हा झिरो कॉईन किंवा रोज कॉईन, पॅरेट मनी मॅग्नेट हवा असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8080932488. स्वामी मूर्ती आर्टचा हा नंबर आहे. तसंच बघा बऱ्याच ताईंना हा गुलाबाचा स्प्रे हवा होता, तर गुलाब स्प्रे संपले होते, स्टॉक आउट झाले होते. पण पुन्हा एकदा गुलाब आणि मोगरा आणि चंदन हे आपल्याकडे स्प्रे आत्ता अवेलेबल आहेत. जसं की आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह किंवा लक्ष्मी यायच्या वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, हा जो गुलाबाचा स्प्रे आहे किंवा चंदनाचा किंवा मोगऱ्याचा म्हणजे तिन्हीपैकी कोणताही सुगंधी स्प्रे घ्या. तुम्हाला थोडासा नाही का मेन एंट्रन्स जो आपला आहे, म्हणजे आपण जेव्हा घरामध्ये जेव्हा एंट्री करतो बाहेरून आतमध्ये, त्या मेन एंट्रन्सला थोडासा स्प्रे स्प्रीड करायचा आहे. त्याच्यानंतर देवघरामध्ये पण थोडासा स्प्रे स्प्रीड करायचा आहे. त्याच्यामुळे काय होतं की घरामधलं जे पूर्ण वातावरण आहे ते पॉझिटिव्ह आणि आनंदी राहतं आणि खूप सकारात्मक वाटतं. जर तुमच्या घरी एखादं पेशंट असेल तर त्या पेशंटसमोर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा सुद्धा स्प्रे मारायचा आहे त्यांच्या बेडवरती, अवतीभोवती. म्हणजे त्यांना एक त्या आजाराशी लढण्याची नवीन हिंमत मिळते. त्यांचा जो कॉन्फिडन्स गेलेला असतो तो परत यायला का मदत होतो. त्यामुळे तुम्ही आजारी व्यक्तीच्या रूममध्ये सुद्धा असं स्प्रे, एखादी सुगंधी अगरबत्ती, म्हणजे एकदम त्याचा स्मेल असा सायलेंट असावा किंवा उग्रट अगरबत्त्या नसावा की डोकं दुखेल किंवा सर्दी त्रास अशा नको. आपल्याकडल्या अगरबत्त्या सगळ्या नॅचरल आहेत. तुम्ही अगदी असा चंदनाचा स्प्रे मारला तर, गुलाबाचा स्प्रे मारला तरी सुद्धा चालतो. तुम्ही जे ताईंनी घेतलाय ते सांगतेच की घरामधलं वातावरण कसं वाटतं. तसंच बघा तुपाच्या दिव्याबद्दल पण मी सांगितलं. मुलांच्या अभ्यासामध्ये मन एकाग्रत होण्यासाठी तुपाचा दिवा लावायचा आहे. आता तुपाचे दिवे आपल्याकडे भरपूर क्वांटिटीमध्ये मिळतात. तुम्ही एक सुद्धा घेऊ शकता. जसं की आपल्याकडे पंथी आहे मातीची, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 2.5 तास चालणारा तुपाचा दिवा लावू शकता. म्हणजे मुलं अभ्यास करताना त्यांचं कंटिन्यू लक्ष अभ्यासामध्ये असतं. किंवा 1 तासापेक्षा म्हणजे 1 तास 10 मिनिटं चालणारा सुद्धा तुपाचा डब्बा आपल्याकडे मिळतो 50 वातीचा. तुम्ही अगदी तो सुद्धा खरेदी करू शकता. तर तुम्हाला ज्या गोष्टी खरेदी करायच्या आहेत त्या खरेदी करा. तर बघा ही अशी पंथी आहे आपल्याकडे तूप आणि हा प्युअर गाईच्या तुपाचा दिवा आहे बरं का. आता मार्केटमध्ये कसं आपली कॉफी खूप जोरात चाललेली आहे, त्यात म्हणजे मेन मिक्स असतं, वॅक्स मिक्स असतो आणि म्हणतात की तुपाचा दिवा बनवला, पण त्याचा स्मेल किंवा त्याचा फ्रेग्रन्स तुम्हा सर्वांच्या अगदी मनात बसलेला आहे. आपल्याकडल्या तुपाच्या वाती पटकन ओळखायला येतात. तर बघा हा जो तुपाचा दिवा आहे ह्याला मातीची पंथी. आता बऱ्याच वेळेस लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा सांगतात की तुपाचा दिवा तुम्ही लावा. आता तुम्हाला जी मी दाखवली, जी सेवा दाखवली तुम्हाला, जे मी आपला झिबो कॉईन किंवा पॅरेट मनी मॅग्नेट, रोज कॉईन, त्याच्या शेजारी सुद्धा तुम्ही हा तुपाचा दिवा 2.5 तास चालणारा व्यवसायासाठी लावू शकता. कारण व्यवसायामध्ये सुद्धा सांगितलं जातं कुठेही जा, ज्योतिषाकडे जा, कुठेही जा, तुम्ही एकच तुम्ही तुपाचा दिवा लावा. आणि हा जो दिवा आहे
ह्याला वरून असं गुलाबाचं अत्तर लावायचं. आपल्याकडे ओरिजिनल नॅचरल गुलाबाचं अत्तर आहे बरं का, 1 बॉटल ती घ्या. त्याला ह्याला अशी लावायची आहे पूर्ण, म्हणजे कसं त्या सुगंधानं लक्ष्मी माता लवकर अट्रॅक्टिव्ह किंवा लवकर आकर्षित होते आपल्या व्यवसायामध्ये. आपला कोणताही म्हणजे व्यवसाय असो, बिझनेस असो, त्याच्यामध्ये लक्ष्मी मातेला अट्रॅक्टिव्ह म्हणजे लक्ष्मी मातेचं आकर्षण वाढण्यासाठी हा दिवा आणि त्याच्यामधला जो सुगंध असतो गुलाबाचा, मोगऱ्याचा, केवड्याचा, तो लवकर आकर्षित करतो. आणि जर तुम्ही गुलाब आणि केवडा लावत असाल तर विष्णू लक्ष्मी, विष्णू नारायण ते दोघं आपल्याकडे आकर्षित होतात किंवा ते दोघं आपल्या व्यवसायामध्ये स्थिर होतात. हा सुद्धा खूप अनुभव मोठा आहे बरं का. आणि जेव्हा माता लक्ष्मी विष्णूंसोबत येते तेव्हाच ती सौम्य आणि शांत रूपात असते. एकटी येते तेव्हा ती चंचल असते. त्यामुळे तुम्हाला विष्णू भगवानांचं जर तुमच्या आपल्या व्यवसायामध्ये किंवा आपल्या घरामध्ये विष्णू भगवानाचं स्थान असावं असं वाटत असेल तर त्यांनी गुलाब आणि केवडा दोन्ही मिक्स अत्तर करून ह्या पंथीला लावायच्या आहेत. तुम्ही अशी सेवा 40 दिवस करून बघा. म्हणजे तुम्ही जेव्हापासून दिवा लावायला चालू केला, आता एक ताई पार्लरवाले आहेत त्यांनी तुम्हाला अनुभव सांगितला, अगदी 5 दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. हा तुमच्या मेन एंट्रन्सला लावायचा. आधी गोपद्मची रांगोळी काढायची बरं का बिझनेसमध्ये, किंवा श्रीयंत्राची रांगोळी काढा, किंवा कमळाचं एखादं फूल काढा शुभचिन्ह असणारं. आपल्याकडे बघा भरपूर शुभचिन्हाच्या रांगोळ्या मिळतात आणि त्याच्यासमोर हा दिवा लावायचा. आणि रांगोळीमध्ये थोडंसं हळदी कुंकू सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. तर हा दिवा आहे, तर हा दिवा बघा तुम्ही तुमच्या मुलाच्या अभ्यासामध्ये त्याचं लक्ष लागण्यासाठी, त्याचं मन एकाग्रत होण्यासाठी सुद्धा खूप चांगला ह्याचा बेनिफिट आहे. तसंच तुमच्या घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल किंवा कोणी बेडरेस्ट असेल त्यांना सुद्धा एक सकारात्मकता किंवा त्यांना सुद्धा नवीन ऊर्जा देण्याचं काम हा दिवा करू. त्यांच्या रूममध्ये अवश्य लावा. तसंच बघा हा छोटा डब्बा आहे, ह्याच्यामध्ये 30 वाते आहे. तर हा आहे तो अर्धा तास चालतो. त्याच्यानंतर 1 तास 10 मिनिटं वरती चालणारा हा मोठा तुपाचा डब्बा आहे, तुम्ही बघू शकता. तुपाच्या वाती हे आपल्या प्युअर गाईच्या तुपाच्या वाते आहेत, प्युअर गाईच्या तुपाच्या वाते आहेत. त्यामुळे तुम्ही बघा ज्या ताईने घेतलंय, म्हणजे ज्या ताईने आमच्याकडे तुपाच्या वाती ऑर्डर केलेल्या आहेत, रीऑर्डर आहे ऑलरेडी सर्वांची, तर ते कमेंटमध्ये सांगतील की आपल्याकडल्या तुपाच्या वाती कशा आहेत आणि ह्याचा सुगंध तुपाचा येतो की नाही. प्युअर गाईच्या शुद्ध तुपाच्या वाती आपल्याकडे मिळतात. तर ह्याच्यामध्ये बघा मी ज्या माझ्या देवघरामध्ये किंवा मी नामस्मरण लाईव्ह घेते त्यासाठी वापरते त्या ह्या वाती आहेत. तर ज्या ह्या वाती आहेत त्या 1 तास 10 मिनिटं चालणारा हा दिवा आहे, तुम्ही बघू शकता. 1 तास 10 मिनिटं चालणारा हा दिवा आहे. आणि तुम्ही हा सुद्धा घेऊ शकता. ह्याच्यामध्ये 50 वाती आहेत. तुम्ही जरी रोज 1 वाती लावल्या तरी 50 दिवस जातो, किंवा रोज 2 लावू शकता तुम्ही, जसं तुम्हाला योग्य वाटेल. पण माता लक्ष्मीच्या सेवेसाठी शक्यतो तुपाचा दिवा जास्तीत जास्त लावा, कारण तुपाच्या दिव्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होते. आणि तुपाचा दिवा लावल्याने सगळे देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला खूप छान आशीर्वाद सुद्धा मिळतो. देवी देवतांचं आपल्या घरामध्ये वास्तव्य असतं. त्यामुळे बघा तुम्हाला जर सांगितलं, आता हा चंदन स्प्रे आहे, त्याच्यामध्ये बघा आता एका ताईंनी ऑर्डर केलाय बरं का. एक ताई आहे, त्यांचं क्लिनिक आहे, ताईंचं क्लिनिक औंधमध्ये आहे. तर त्यांनी त्यांच्या क्लिनिकसाठी हे घेतलेत, म्हणजे त्यांनाही वाटतं की माझ्या क्लिनिकमध्ये मला फ्रेश वाटावं, प्रसन्न वाटावं, म्हणून त्यांनी त्यांच्या क्लिनिकसाठी हे एवढे सगळे गुलाबाचे स्प्रे घेतलेले आहेत. कारण त्यांनाही एक त्या म्हणतात, म्हणजे त्यांचं मला का चांगलं वाटलं की त्या मला यूट्यूबच्या माध्यमातून भेटल्या. त्यांनी त्यांच्या क्लिनिकसाठी एक छोटीशी स्वामींची मूर्तीसुद्धा घेतलेली आहे आपल्याकडून. तर त्या म्हणल्या का शीतल, मला असं वाटतं की ठीक आहे, मी क्लिनिक माझं आहे, मी स्वतः डॉक्टर आहे, मी सगळ्यांचे पैसे घेते इलाजाचे, मी कोणाची फ्री ट्रीटमेंट करत नाही, पण मला असं वाटतं की जो माझा पेशंट आहे, कोणाचा आजार असतो, कोणी दुःखी असतो, कोणाला हार्ट अटॅक येतो, म्हणजे भरपूर प्रकारचे पेशंट आहेत. आणि मला असं वाटतं की मी माझ्या हॉस्पिटलमध्ये असा स्प्रे मारल्याने सगळ्यांना एक पॉझिटिव्ह किंवा प्रत्येकाला एखाद्या रोगाशी, एखाद्या आजारपणाशी झुंजण्याची किंवा लढण्याची ताकद मिळेल आणि त्यांना सुद्धा फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाटेल. म्हणून बघा त्या ताई आहेत, औंधला त्यांचा दवाखाना आहे, त्या प्रत्येक वेळी आपल्याकडून काही घेत नाही, फक्त त्या आपल्याकडून अत्तर घेतात, गुलाब, केवडा, मोगरा आणि स्वामींना हिना. आणि न चुकता त्यांची प्रत्येक महिन्याला ह्या ज्या तुम्ही तुपाच्या वाती बघता, ह्या 60 तुपाच्या वातीची प्रत्येक महिन्याला ऑर्डर असते. स्वामी बसले, स्वामींना सुद्धा माहिती आहे की त्यांना किती तुपाचे दिवे आवडतात. आणि हे जे आहेत हे जास्त नाही, पण महिन्याला 3 ताई डबे घरी येतात, घरी वापरायला. पण हे त्यांच्या क्लिनिकसाठी त्या घेतात, त्यांच्या क्लिनिकसाठी म्हणजे छान आहे हा दिवा आणि पॉझिटिव्ह वाटतं त्यांना सुद्धा आणि त्यांच्या पेशंटना सुद्धा पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळे ताई ह्या क्लिनिकसाठी आपल्याकडं हे अशा वाती घेतात. म्हणजे हा तुपाचा दिवा आहे मातीचा, तो घेतात, पंथीमध्ये असं बनवलंय. हे काम सोपं नसतं, खूप ह्याच्यामध्ये सुद्धा मेहनत असते तुपाचे दिवे बनवताना. आणि खरंच ते तुपाचे दिवे बनवताना मेहनत असते. जे बनवतात त्यांचं खरंच कसं असतं माहिती आहे का, आध्यात्मिक जो कोणी कार्य करतोय, जो काम करतोय,
त्याला देव भरभरून देतो. कारण त्याच्या ह्या आपल्या तुपाच्या दिव्या बनवणारे एखाद्याच्या घरामध्ये ज्योत पेटते किंवा एखाद्याला त्याच्यामुळं पॉझिटिव्ह वाटतं, एखाद्याला त्याच्यामुळं प्रसन्न वाटतं. आणि कधीतरी आपण मनातून म्हणतो ना, दुआ देतो, अरे शीतलताईंनी मला स्प्रे दिला, खूप छान वाटलं, धन्यवाद. तुपाचा दिवा ज्यांनी बनवला आहे त्याला सुद्धा खूप धन्यवाद, त्यांनी खूप छान तुपाचा दिवा बनवला आहे. किंवा नाही का, धनलक्ष्मी कुंचनची मी सेवा केली आणि ज्याच्याकडून सेवा कळली, खरंच खूप धन्यवाद. म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला दुवा आशीर्वाद प्रत्येकाची मिळत. असं काम करा की त्या कामामुळं आपल्याला आशीर्वाद मिळाला पाहिजे किंवा आपल्याला चांगलं वाटलं पाहिजे. तसंच अजून एक सेवा सांगणार आहे, प्रत्येकाने करायची. जो करेल त्याने व्हिडिओसुद्धा मला शेअर करायचे. तुमच्या आयुष्यावर जर कुठलंच काम होत नसेल, सतत आजारपण असेल, सतत पैशाचा प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला पाण्याचं दान करायचं आहे. ते कसं, घरातून बाहेर निघताना एक 10-10 रुपयाच्या एक 10 बाटल्या बिस्लरीच्या घ्यायच्या आणि रस्त्यानं ज्याला गरज आहे, कारण पाण्यासारखं पुण्य नाही आहे बरं का ह्या जगात. पाणी जो ज्याला एखाद्याला पाण्याचा धर्म करतो त्याचं पुण्य खूप मोठं असतं. त्यामुळे तुम्ही पाणी दान करायचं. रोज म्हणण्यापेक्षा महिन्यात 10 तरी बॉटल तुम्ही बिस्लरीच्या पाणी दान करायचं. किंवा एखादा गॅसवाला आला, एखादा कोणी कुरिअरवाला आला, तर त्याला तुम्ही पाणी द्यायचं आहे. तुमच्या कामगार, आपली कामगार टीम आहे तर त्यांना सुद्धा पाणी द्यायचं आहे. पाण्यासारखं धर्म, पाण्यासारखं पुण्य ह्या जगात कशामध्येच नाही. त्यामुळे पाण्याचं पुण्य हे खूप मोठं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुम्हाला वाटलं की बाबा एखाद्याला तहान लागली, ऊन लागते, पटकन एका दुकानातनं बिस्लरी घ्यायची आणि समोरच्याला द्यायची. कारण पाणी जो पाजतो तो खरंच खूप पुण्यवान माणूस असतो. आता मी म्हणून चालत नाही किंवा तुम्हाला करायचं म्हणून चालत नाही. ही पाण्याची सेवा सुद्धा करून घेण्याचं कार्य किंवा ही सेवा कशी करायची हे स्वामींच्या हातात आहे. स्वामींची इच्छा असल्याशिवाय पाण्याचं पुण्य कोणाच्याही हातून घडत नाही. हा सुद्धा मी अनुभव तुम्हाला सांगते. आणि खरंच मी जर व्हिडिओमध्ये सांगते आणि एखाद्याचं जर पटकन ते पाण्याचं पुण्य करत असेल तर त्याचं मागच्या जन्मीचं काही ते चांगलं पुण्य आहे असं मी म्हणेल. कारण मनामध्ये खूप वाटतं हे करू ते करू, पण त्याची इच्छा असल्याशिवाय आपल्याकडनं चांगलं कर्म नाही घडत, हे पण तेवढंच खरं आहे. त्यामुळं मी सांगते आणि तुम्हाला जर खरंच चांगलं वाटलं तर तुम्ही नक्की पाण्याचं पुण्य करा. तुम्ही बिस्लरीचं पाणी 10 रुपयाची बिस्लरी 10 घ्या आणि रस्त्याने खूप उन्हातानामध्ये गरजू लोक, खूप लोकांना पाणी मिळत नाही, अशा लोकांना पाणी द्या. आपल्या दरवाज्यात कोणी आला तर त्याला पाणी नाही, एक कप चहा विचारा. आता म्हणाल की ताई सिटी आहे, कोणी ना कोणी येतं फेरीवाले, कसं काय पाणी चहा विचारायचा. हाही तुमचा पॉईंट मला मान्य आहे, खरं आहे. पण तुम्ही ज्याला ओळखताय, जो गॅसवाला दादा आहे, जो कुरिअरवाला दादा आपल्याला सतत येतो, त्यांना नक्की एक ग्लास पाणी तर तुम्ही नक्की विचारा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता जे तुम्हाला मी काही सेवा सांगितले, जे काही पूजा साहित्य दाखवले, ते हवे असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. तर बऱ्याच ताई आहेत की त्यांना पंचरत्न मोठी हवी होती. तर सगळ्यात बघा ही मोठी पंचरत्न तुम्हाला मिळतात आणि ही छोटी पंचरत्न आहेत. 2 क्वालिटीमध्ये आहेत. हा छोटा आहे, हा मोठा आहे. ह्याच्यामध्ये पण सेम पंचरत्न आहेत. तर तुम्हाला जो हवा तो साईजमधला तुम्ही पंचरत्न अगदी खरेदी करू शकता. तसंच नवरत्न बऱ्याच ताईंना हे बघा, नवग्रह खुश तर सगळं खुश, तर हे नवरत्न आहेत. तर हे नवरत्न सुद्धा तुम्ही आपल्या घरामध्ये पूजा करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला जोबो कॉईन आणि रोज कॉईन तर मी दाखवलेलंच आहे. हा हवा असल्यास सुद्धा खाली दिलेल्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि हे जे कॉईन आहेत ऑलरेडी मी तुम्हाला तो ॲक्टिवेट करून देणार आहे बरं का. मी असंच तुम्हाला कुरिअर नाही करणार, कारण मी पण त्याच्यामध्ये माझे जे कॉईन आहेत त्याच्यावरती मी ठेवेल, त्याला ॲक्टिवेट करेल, ऊर्जित करेल आणि त्याच्यानंतरच तुमच्यापर्यंत तो डिस्पॅच होईल. कारण तुम्हालाही त्याचा जो काही बेनिफिट आहे तो चांगला झाला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे मला की शीतलताई खरंच फरक पडला आम्हाला. ज्याला धनलक्ष्मी कुंचन सेवेचा फरक पडला, अनुभव वाटतोय, फलश्रुती मिळाली, त्यांनी तर तशा कमेंट कराच. आणि ज्यांना अजून पूजा साहित्य घ्यायचं असेल त्यांनी आपले व्हिडिओ सगळे चेक करा. सगळ्या व्हिडिओमध्ये सगळं साहित्य दाखवलेलं आहे आणि जे काही साहित्य मी देते ते मी स्वतः तुम्हाला दाखवत असते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी एक कोर्स करायचा विचार केला. कारण कसं असतं, अंदाजपंची कोणत्याही गोष्टी सांगण्यापेक्षा आपल्याला त्या पूर्ण गोष्टीचं मार्गदर्शन असायला पाहिजे, तरच त्या सेवेला काहीतरी अर्थ असतो. तर चला, सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. आणि जे घरामध्ये तुमच्या आजारी कोणी असेल किंवा पीडित असेल त्यांना मात्र हे तारक मंत्राचं तीर्थ किंवा ह्याच्यामध्ये 3 बोटं घालून धुमावती मंत्र म्हणायचा किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये हात ठेवून सुद्धा तुम्ही स्वामींचा जपसुद्धा म्हणू शकता आणि ते तीर्थ त्या व्यक्तीला द्या. तुमची इच्छासुद्धा पूर्ण होते. म्हणजे अशा बऱ्याचशाच गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यामध्ये बरेचसेच बदल घडतात. पण आजकाल आपलं सर्वांचं जीवन हे धगाधगीचं आहे किंवा वेळ मिळत नाही आहे. माझंही अगदी तसंच आहे. पण मला जसं होईल तसं मी त्या सेवा करते बरं का. म्हणजे आता कधी कधी माझी स्वामींची पूजा सकाळी होत नाही, पण मी 4-5 वाजता अभिषेक करते, सेवा करते, पण खंड नाही पडू देत. कधी कधी खंड पडलाच तर अगरबत्ती दिवा नक्की लावते मी. तर तुम्ही सुद्धा
भगवंताची सेवा ही सातत्याने करा आणि भगवंताच्या चरणाशी राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं कर्म चांगलं असायला पाहिजे. कर्म चांगलं असेल तर आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. सर्वांना श्री स्वामी समर्थ.